राजेश टोपेंच्या कारखान्यावर मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा षडयंत्र रचला असा आरोप भाजपाचे आमदार प्रवीण दरेकरांनी केला। यांनी संगीता वानखेडेंच्या वक्तव्याचा दाखला देत विधान परिषदेमध्ये हा आरोप केला। तर एसआयटी चौकशीतून दूध का दूध पाणी का पाणी होईल, चौकशीत दोषी आढळल्यास राजकारणातून संन्यास घेईन असं प्रत्युत्तर राजेश टोपे यांनी यानंतर दिलं। हे षडयंत्र राजेश टोपेंच्या कारखान्यावर झालं, जे दगड नेले गेले सभापती महोदय, दरेकर संपत आला। राजेश टोपेंच्या कारखान्यातले संपत आहे असं बोलू द्यायचं नाही तर असं। सभापती महोदय, या सगळ्या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी। एक, शरद पवार साहेबांचे फोन येत होते, जरांगे शरद पवारांचेच फोन घेत होते, हे संगीता वानखेडे सांगते, त्याची आपण शासन चौकशी करणार का? मी असा दंगल घडवणारा माणूस आहे का? मी कधी दगडफेक करणारा व्यक्ती आहे का? किंवा दगडफेकीला प्रोत्साहन देणारा व्यक्ती आहे का? असंही नाही। या बाबतीतलं कुठलाही विषय तसला काही नाहीच आहे, त्याच्यात सत्यता नाहीच आहे। आणि बेसिकली मला हे म्हणायचं आहे की जी काही आता एसआयटी, खरं तर अशा प्रश्नांवर एसआयटी नेमायला हवी का हाही प्रश्नचिन्ह नाही, पण जी काही नेमली असेल तर माझं याच बाबतीत एकच म्हणणं आहे की त्यातले दूध का दूध पाणी का पाणी होतच। मी तर असं म्हणेल की निश्चित प्रकारे या सगळ्या गोष्टींच्या चौकशा ज्या होत आहेत होऊ दे, माझा काही प्रॉब्लेम नाहीये, ह्या व्हाव्यात आणि ज्या काही दूध का दूध पाणी का पाणी ते व्हावे। की मी जर 1% जरी दोषी असेल तरी महाराष्ट्राच्या जनतेने काही शिक्षा दिली तरी मी ती भोगायला तयार राहील आणि मी सुद्धा माझा राजकारणाचा 100% काय म्हणायचं त्याला संन्यास घेईल जर मी 1% जरी दोषी असेल तर। 99चा विषय नाही सांगत, 1% जरी दोषी असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।